आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझी नाही बोलवतो आम्ही, लग्नाचा मुहूर्तही काढू. आजच मुहूर्त काय मम्मा, आजचाच मुहूर्त काढला ना तरी या लग्नाला तयार आहे. गप्पा बस. काय अवस्था झाली ना माझी तुम्हाला माहित नाहीये. Oh my poor baby, we are really sorry. But actually we are not sorry, we had fun. बरं हे बघ, आता पटकन तुम्ही दोघं तयार व्हा, ती मंडळी कधीही येते. ओके? येस. चल. वाव. फायनली सरनाईक आणि रत्नपारखी कुटुंब आता एकत्र येणार. आमचं स्वप्न पूर्ण होणार. अनुष्का आणि श्रेयसच्या लग्नाचं, बरोबर ना? वेडा आहेस का? अनुष्का आणि श्रेयसचं लग्न हे आमचं स्वप्न नाहीये. हे आमच्या स्वप्नाचं पहिलं पाऊल आहे. आमचं मल्टी मिलियनर होण्याचं स्वप्न. रत्नपारखींची नातं जोडून आम्हाला श्रीमंत लोकांच्या यादीत टॉपवर यायचंय. त्या देसाई मुलींमुळे आमचं हे स्वप्न भंग होणार होतं, पण नो नो, दिस इज यशोधरा सरनाईक. आम्हाला जे हवं ते आम्ही कसंही मिळवतो, ॲट एनी कॉस्ट. डू यू अंडरस्टँड? ऑफकोर्स यू अंडरस्टँड. मॅडम, ओ मॅडम, तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात ना? डिस्चार्ज कधी मिळाला? रघुने मला काहीच कसं सांगितलं नाही, असंच ना? गावी गेलाय तो, आई आजारी आहे त्याची, म्हणून त्याने माझ्याबद्दल सांगितलं नसणार. आणि 4-5 दिवस झाले मला डिस्चार्ज मिळून. आता मी ठणठणीत बरा झालोय. अनुष्का कोण आहे ते? गुड. म्हणजे तुम्ही तुमच्या तब्येतीची अपडेट द्यायला आला नाही येथे, मला माहितीये. काय काम आहे बोला. बरोबर ओळखलात. मला माझ्या गप्पा राहण्याची किंमत हवी आहे. गप्प राहण्याची किंमत? आणि ती मी का तुम्हाला द्यायची आहे? त्या दिवशी ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला तुमची गप्प राहण्याची किंमत मिळेल. 2 दिवस मी जरा कामाच्या गडबडीत आहे. तुम्हाला तुमची गप्प राहण्याची किंमत हे सर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कळलं? नक्की ना? हो, मिळतील. तुमच्याकडून तर मी माझं तोंड बंद ठेवायची किंमत वसूल करणारच, पण माझं तोंड उघडायची किंमत यशोधरा सरनाईक मला देणार. पण आता ही एवढ्या घाईत कुठे गेली बघायला पाहिजे मला. मॉम, आला का कॉल? नाही ना, यशवर तर मला ना विश्वासच नाहीये. इथं माझा कॉल पण रिसीव्ह करत नाही आणि कॉल बॅक पण नाही करत आहे. अगं मग आता काय? ती आपल्याकडे येऊ शकत नाही तर आपण तिच्याकडे जाऊ शकतो ना. अगं पण आपण तिथे जाऊन काय करणार आहे? आता तुला इथेच सगळं सांगायचंय का? तू फक्त एकच गोष्ट लक्षात घे, ज्या अर्थी ती पैसे द्यायला तयार झाली ना त्या अर्थी नक्कीच तिचा काहीतरी मोठा प्लॅन असणार. आणि आपण तो प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाहीये. करेक्ट. चल. अनुष्का, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. आम्ही सगळे आता तुमच्याकडेच येतोय. समोरासमोर बसून बोलूया. फोनवर बोलण्यापेक्षा बेटर आहे, राईट? हा ठीक आहे, चालेल. फक्त लवकर ये, मी वाट बघतो. ठेवते मी. सी यू. बाय. बाय. तू आराध्या देसाई आहेस? आज आमच्या हॉस्पिटलमध्ये एक माणूस आला होता, त्याच्या तोंडून मी आराध्या देसाई हे नाव ऐकलं. अनुष्का नक्की लग्नाला तयार आहे ना? म्हणजे तिची मनापासून इच्छा आहे ना माझ्याशी लग्न करायची? दुसरं काही कारण तर नसेल ना? मला एकदा तिच्याशी बोलून सगळं क्लिअर करायला हवं.
माझं करिअर, तिचं करिअर, फॅमिली गोल, फ्युचर, किती काय काय डिस्कस करायचंय. ओ माय गॉड, फायनली मला माझी लाईफ पार्टनर मिळाली आहे. हे स्वप्न तर नाहीये ना? खरं सांगू, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तुम्ही खरंच मला हो म्हणाला. गुरुजी, आम्ही बोलतोय. निघालात? लवकर या, गेस्ट येत आहेत आता. ओके. हॅलो माय डिअर बेस्टी. तुम्ही दोघी इथे काय करताय? सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून, विसरला? मी पण तुला सांगितलं होतं, तू जर स्मार्टनेस दाखवायचा प्रयत्न मोनिशा, मी सांगितलं तुला, आमच्या घरात सीन क्रिएट करायची गरज नाहीये. जस्ट लीव. हे बघा यश आंटी, मॉम आणि मी इथे तुम्हाला फक्त रिमाइंडर द्यायला आलोय. एक्सक्यूज मी, ही रिमाइंडर देणार आम्हाला? 30 कोटी, 30 crores, राईट? येस. आम्हाला लक्षात येश ना, हे पैसे आम्ही देणार आहोत. अच्छा, मग माझा कॉल का रिसीव्ह करत नव्हतीस? कधी मिळणार आहेत माझे पैसे? तुझे पैसे? वाव, नाईस. आणि तुझा प्रत्येक कॉल रिसीव्ह करायला आम्ही काय फ्री बसलोय? यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. आय एम अ बिझी वुमन. ठीक आहे, तू तुझं काम कर, मग आम्ही आमचं काम करतो. कम ऑन शनू. मोनिशा, गॉड यू विमेन. मोनिशा, श्रेयसचं लग्न आहे. रत्नपारखी कुटुंबाशी आम्ही आमचं नातं जोडायला जातोय. आय एम ट्राइंग टू क्रॅक अ डील ऑल्सो. सो हे बघ, आता आम्ही खूप बिझी आहोत. एकदा का हे सगळं पार पडलं ना की आम्ही तुझे पैसेही ट्रान्सफर करू. आता जस्ट गो फ्रॉम हिअर, ओके? तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवायचा? काही ऑप्शन आहे तुझ्याकडे? तुझ्या बोलण्यावर पण आम्ही विश्वास ठेवतोच आहे ना. पण आता असं वावगं वागलीस तर मग आम्हालाही ठरवावं लागेल तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते. हो, ओके ओके, नो वरीज. गुड. आता आम्ही पुन्हा एकदा सांगतोय, श्रेयसचं लग्न होईपर्यंत तुम्ही दोघी माझ्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. माइंड यू, तुमचे पैसे तुम्हाला मिळणार, ओके? बट माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचं काय? What is wrong with your girl? सांगितलं ना, लग्न कॅन्सल नाही केलंय, पोस्टपोन केलंय, ते होणार. मॉम, यश, व्हॉट? तू तुझ्या मुलीला समजाव. यशोधरा सरनाईकचा शब्द आहे. एकदा म्हटलं ना लग्न होणार तर होणार. Have some patience, darling. And now leave. Please. Welcome, Mr. and Mrs. Ratnaparki. Welcome. Okay, Monisha, darling. I'll see you. Bye. Bye. हॅलो. Anushka, come on. Mr. and Mrs. Ratnaparki, please, please. Welcome. Thank you. पाहिलं शनू बेबी, रत्नपारखी ज्या अर्थी स्वतः डील करायला आलेत ना इथे, त्या अर्थी नक्कीच यशचा ना मोठा काहीतरी गेम प्लॅन असणार आहे. एक सेकंड, मोठा गेम प्लॅन नक्की काय म्हणायचं तुला? या मॅडम यशोधरा मॅडम कडे कशाला आले? नक्कीच काहीतरी गडबड आहे, बारीक लक्ष ठेवावं लागणार. अमृता, स्वीट्स कॉफी वगैरे बघशील, ओके? हो 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 मॅम. इशिता नाही आली? ऍक्च्युली तिला बुटीकला अर्जंट एक काम आलं, सो तिला जमलं नाही यायला. आय लाईक इट. वर्क फर्स्ट. मिस्टर रत्नपारखी, सगळ्यात आधी आय वॉन्ट टू से थँक यू. नाही खरंच, आय मीन तुम्ही या लग्नाला होकार दिलात म्हणून हे लग्न होऊ शकतंय. सो अ बिग थँक यू टू यू. अहो, आता मुलांच्या इच्छेपुढे आपण
काय करणार हा? अगदी खरं आहे तुमचं. बाय द वे मिसेस रत्नपारखी, आम्ही गुरु हाय. हॅलो. काय मग आता इथून ऑफिस? येस, मे बी ऑफिसला जाईन. मे बी ऑफिस नंतर सॉरी डार्लिंग, दिस इज फॉर यू. प्लीज. हे सगळं कशासाठी? अगं कशासाठी म्हणजे आता सरनाईकांची होणारी सून असतो, आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, आमच्या श्रेयसची होणारी बायको म्हणून आज पहिल्यांदा घरी आलीयस. तुला रिकाम्या हाताने कसं पाठवणार? थँक्यू सो मच मॅम. आहा, कॉल मी ममा ना. श्रेयस सांग ना. थँक्यू मम्मा. पण तरी हे एवढं कशासाठी? अगं घे घे, तिच्या हातून सहसा काही सुटत नाही बरं. आई, आता श्रेयसची आई आहे म्हणून देते तर घेऊन टाक. उद्या सासू झाली ना तुझी की काही देईल याचा भरोसा नाही बरं. आई ना, आमच्या आईचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड. बेबी, हॅव अ लुक. आय होप यू लाईक इट. Anushka, do you like it? Yes, it's so pretty. Thank you so much. नमस्कार करते. अगं, I told you, याची काही गरज नाही. God bless. आजी, नमस्कार करते. औक्षवंत हो, आणि लवकरात लवकर या घरची सून म्हणून ये. तू आल्यानंतर कदाचित या घरचं रूप बदलेल, माणसं बदलतील. नक्कीच. बाबा, नमस्कार करते. सुखी रहा. मामा. हो. नमस्कार करतो. अहो, औक्षवंत वा. चला निघायचं आपण. ऑफकोर्स. संजय, या. सर, मेहंदी आर्टिस्टचं उद्याचं बुकिंग केलं आहे. ठीक आहे. त्या इथेच येतील उद्या. आपण कुठल्या वेळेला येणार आहे? मॅडम, फुल डेचं बुकिंग आहे. गुड. अनुष्का मॅडम, तुम्ही सांगा ना उद्या त्यांना कधी बोलवायचं? येस, मी सांगते. आम्ही उद्या कधी पोहोचू मी कळवते तुम्हाला. आमची सगळी राहिलेली कामं लाईन अप करते आणि कळवते. काय मग मिस्टर श्रेयस, परवा लग्न आहे, आता तरी खुश आहात ना? नाही, असं काही नाही. अच्छा, म्हणजे खुश नाही आहात तर? अहो नाही नाही, असं काय सर तुम्ही पण. अनुष्का, मी अपडेट्स देत राहीन सगळे, आणि मग शॉपिंगचं वगैरे ठरवूया आपण. येस, चालेल. ओके, लेट्स मूव्ह. या शॉप भेटूया लवकरच. बाय. सी यू सून.
संजय, आपल्याला अलर्ट राहून सगळी तयारी करायला हवी. आपले सगळे सोर्सेस वापरूया या तयारीसाठी. लग्न अगदी 2 दिवसावर आलंय, इनफॅक्ट परवाच. सो इन्व्हाइट्स, डेकोरेशन, केटरिंग. अक्षय, तुझी पण मदत लागणार आहे. मम्मा, ही काय विचारण्याची गोष्ट आहे? मी 24 तास सेवेत हजर आहे. मम्मा, आपण प्लीज तुम्ही नवरदेवाला कामाला लावू नका. मी आणि डॅड सगळं हँडल करू. श्रेयसला अजिबात त्रास द्यायचा नाही. डॅड, कम ऑन. पाहिलंस, म्हणजे इथे माझं लग्न पोस्टपोन करून त्या श्रेयस आणि अनुष्काचं लग्न ठरवते यश आंटी. मॉम प्लीज काहीतरी कर. डोंट वरी शनू बेबी, मी आहे ना. मी बघतेच हे लग्न कसं होतंय ते. आईला गडबड कसली? इथे तर लग्नाचा बार उडवायचा चाललाय. चांगला चान्स आहे, काही करून लग्नात घुसायला पाहिजे. म्हणजे एकदम मोक्याच्या ठिकाणी या यशोधरा मॅडमना गाठता येईल. आणि आला काय झालं? कधीची तारीख ठरली? आणि आपल्या इथेच होणार आहे ना लग्न? आई प्लीज शांत हो, मी सगळं सांगते तुला. अगं मी शांतच आहे ग, पण तिथे नेमकं काय झालं? त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढलाय. कधीच आहे? परवा. परवा? हो, परवाची डेट ठरवलीये. सो हळदी आणि मेहंदीचं फंक्शन पण उद्याच असेल आणि लग्न परवा. अरे एवढं लवकर सगळं? अगं हे म्हणतायत इतक्या लवकर सगळं कसं मॅनेज होणार? आणि एवढी घाई का करतायत ते? नाही नाही भाऊजी, मला वाटतं ना नक्की काहीतरी गडबड आहे. ताई, हे बघ, आईची काळजी चुकीची नाहीये. तुला आठवतंय ना त्या यशोधरेने काय केलं होतं? माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचं प्रॉमिस करून त्यांनी काय केलं हे माहिती आहे तुला? हे असे गुरुजी आले होते आणि त्यांनी सांगितलं की लवकरचा मुहूर्त नाही म्हणून. हो ना, आणि आता म्हणतायत परवाचा मुहूर्त आहे. अगं काही मला भीती वाटतीये. त्या यशोधराने पुन्हा काहीतरी. श्राऊ, डोंट वरी. आत्ता ते हे लग्न करण्यासाठी घाई करतायत कारण यशोधराला आपल्यापेक्षा आपल्या बिझनेस मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यांनी ठरवलेल्या तारखेला लग्न करण्यात आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ते आपल्या टार्गेटच्या दृष्टीने आपल्यासाठीच चांगलं आहे. त्यामुळे आपलं सत्य त्यांच्या समोर येण्याआधी मी त्या घरात सून म्हणून जायला हवं. अगं अरू, हे सगळं ठीक आहे ग, पण लग्न आपल्याच घरी होणार आहे ना? आई, मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण लग्न त्यांच्या घरीच आहे. एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये आराध्या. ग मला टेन्शन यायला लागलंय ग. कळतंय मला, पण आता हे लग्न होणं जास्त गरजेचं आहे ना. हे बघ, मला ते काहीही माहिती नाही आराध्या, पण तुझ्या लग्नाला आम्ही दोघं हजर राहणार म्हणजे राहणार. अगदी काय वाटेल ते झालं ना तरीही. आई, तुमच्याशिवाय हे लग्न शक्य आहे का ग? माझं लग्न तुमच्या दोघांच्याही डोळ्यासमोरच होणार. तुम्ही दोघंही माझ्या लग्नात येणार, हा माझा शब्द आहे. अगं पण त्याची शक्यता तरी आहे का? हो ना, म्हणजे कसं शक्य आहे? सांगते काय करायचंय, पण त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची हेल्प लागेल. अरे पण हे सगळं रिस्की आहे. काका,
आजपर्यंत आपण रिस्कच घेत आलो ना, त्यासाठी एक पायरी आहे माझ्या न्यायाच्या लढाईपर्यंत पोहोचण्यासाठी. फायनली सगळं रेडी आहे. हॅपी? या आय एम हॅपी. अनुष्काला आवडेल ना यार. तू हे सगळं मनापासून केलंयस ना, मग तिला नक्की आवडेल. करेक्ट. बरं निघूया आपण. अगं निघूया काय, थांब जरा. मला बघायचं आहे की तो कसा प्रपोज करतो, म्हणजे मला पण शिकता येईल ना. थांबू ना, बघू शकतो ना मी. हा आता काय. हा विक्रांत, तू उगाच ऑकवर्ड केलंस त्याला. डोंट वरी, आम्ही जातोय. हा तुमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे. हा तुम्ही दोघांनीच सेलिब्रेट करायला हवा, बाकी कोणी नाही. गिरिजा, मी मस्करी करत होतो. बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. येस, एन्जॉय. काय चाललंय तुझं गिरिजा? एकीकडे श्रेयससाठी वाईट वाटतंय, तर दुसरीकडे अनुष्काची काळजीही वाटतेय. काय म्हणायचं ह्याला? ज्या शक्यताच नसतात त्यांचीही शक्यता तयार करतं आपलं मन. चला चला चल. अनुष्का, अनुष्का. श्रेयस आता थांब बघते. श्रेयस, एवढ्या रात्री तुम्ही इथे? तुमच्यामुळे. मी काय केलंय? काय केलंय? झोप उडाली आहे माझी तुमच्यामुळे. का म्हणजे काय काय विचारत असतात मनात माहितीये? कसले विचार? अच्छा अच्छा, हा तुमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे का? अहो किती प्रश्न पडतात तुम्हाला दोघींना. आणि इशिता, तुला आतमध्ये काही काम वगैरे असेल ना काहीतरी? नाही, अजिबातच नाही. अगं मग काम नाही तर झोप ना जाऊन. कशाला जागरण करतेस एवढं? डार्क सर्कल्स बघ किती वाढलेत. एक मिनिट, मला काही डार्क सर्कल्स वगैरे नाही झाले आहेत. हा, उगाच मला पळवू नका. आणि मी ताईला सोडून कुठेच जाणार नाही. गुड गर्ल. ओ चिडल्या इशिता मॅडम वाटतं. बरं, आय एम सॉरी. मी रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज आम्हाला थोडी प्रायव्हसी मिळेल का? अजून ओके, हात जोडून रिक्वेस्ट करतो, प्लीज आम्हाला थोडी प्रायव्हसी मिळेल का? दॅट्स गुड, आय लाईक इट. बघितलं ताई, मी कसं मिस्टर श्रेयस, सॉरी भाऊजी यांना आतापासूनच असं वाकायला लावते. वाकायला? ठीक आहे ठीक, वाकायला होते. हो बरं, यू गाईज कॅरी ऑन अँड एन्जॉय. बाय. थँक्यू, बाय. बोल, काय काम होतं? काम? काम काही नाहीये. कामाशिवाय भेटायला येऊ शकत नाही का वुड बी बायको? एक्सक्यूज मी, काय म्हणालास? तेच जे तुला ऐकायचंय. उगाच काही. का तुला नाही वाटत असं की मी तुला असं प्रपोज करावं? खरं खरं सांगा, चीटिंग नकोय. नाही, असं मला काहीही वाटत नाही. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये अनुष्का? तू जेव्हा खोटं बोलतेस ना, तुझे हे डोळे सगळं खरं सांगून टाकतात. खरं खरं सांग मला, मी जर तुला भेटलो नाही, तुझ्याशी बोललो नाही तर चालणार आहे तुला?
तुझा असा हात हातात नाही घेतला तर चालणार आहे? नाही चालणार. सो श्रेय, हे सगळं काय? मिस अनुष्का रत्न पारखी, तुला मिसेस अनुष्का श्रेयस सरनाईक व्हायला आवडेल? विचार करायला हवा. प्लीज अशी मस्करी करू नकोस अनुष्का. मला सारखी भीती वाटत राहते की या लग्नासाठी तू मनापासून तयार नाहीयेस. तुझ्या डिसिजन बद्दल तुला अजूनही डाऊट्स आहेत. तू या लग्नासाठी शुअर नसेल तर मला तसं सांगून टाक. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध मी काही करणार नाही. लोक काय म्हणतील याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. अरे यार, मी इतकं सिरियसली बोलतोय, तू हसतेस काय? का? माझे डोळे काय म्हणतायत ते कळत नाहीये? मॅडम, असं गुडघ्यावर बसून तुमचे डोळे नाही वाचता येत आहेत मला. पाय दुखतो यार माझा, बोल लवकर. पेशन्स. श्रेयस सरनाईक, पेशन्स नाहीयेत तुमच्यात. एवढी घाई कसली आहे? घाई? ते चिंटू आणि पिंकी दमलेत वाट बघून बघून. त्यांचं काय? चिंटू पिंकी कोण आहे ते? नातवंड आहेत आपली. बापरे. अगं काहीच माहित नाहीये तुला. तुझ्या होकाराची वाट बघत बघत मी काय काय इमॅजिन केलं माहितीये का? आपलं लग्न, आपली मुलं, त्यांचं शिक्षण, कॉलेज, करिअर, त्यांची लग्न, त्यांची मुलं म्हणजे आपली नातवंड. हे सगळं इमॅजिन करून बसलोय यार. माय गॉड. म्हणून म्हणतोय हो म्हण. नाही तुम्ही नातवंडांना काय सांगणार? तुमची आजी अशी खडूस होती, तिने अर्धा तास मला असं गुडघ्यावर बसून ठेवलं होतं म्हणून. वाईट वाटेल ना त्यांना. माझ्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी तरी हो म्हण. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली,
ये ना मोहरत्या. ते आहे खाण्यापिण्याचं व्यवस्थित बघितलंय, काहीही कमी पडणार नाही. प्लीज कम. बाय द वे, श्रेयस कुठे दिसत नाहीये? तो येईलच इतक्यात. तुम्ही या ना प्लीज प्लीज. शुअर. कम. प्लीज कम. आई. अरे या या या. आजी नमस्कार करता. औक्षवंत हो, किती गोड दिसतेस ग. थँक्यू आजी. आता काहीतरी खाऊन घे. नम्रता, अगं काहीतरी खायला घेऊन ये ग. आजी थँक्यू, पण आता खरंच नकोय मला काहीच. अगं असं कसं चालेल? आता हाताला मेहंदी लागल्यानंतर तुला स्वतःच्या हाताने खाता येणार नाही. काय बोलतेस आजी तू? ती स्वतःच्या हाताने का खाणार आहे आता? तिला भरवणारा माणूस आहे ना. हा काय श्रेयस? नको रे छळूस तिला. अनुष्का बेटा चला मेहंदी काढायला सुरुवात करूया. इशिता यूट्यूब. हो मॅम. हा कॉल मी आंटी डार्लिंग. येस आंटी. कमॉन कमॉन. जा बाय. मिसेस मिसेस रत्नपारखी प्लीज कम. How lovely. We all are so excited, I tell you. Of course, हे लग्न. तुम्ही ड्रिंक्स नाही घेतले. What is this? Let me arrange. No, यशोधराजी, what I say is, हे लग्न इतक्या घाईघाईमध्ये ठरलं ना की आम्हाला आमच्या सर्कल मधल्या लोकांना इन्व्हाइटच करता आलं नाही. What I mean to say की आमचे काही क्लोज रिलेटिव्स आहेत. We would like to invite them. Of course, if you don't mind. Come on, don't be so formal. तुम्हाला ज्यांना इन्व्हाइट करायचंय प्लीज करा. नो इश्यूज. Thank you so much. Of course, हे लग्न जर आमच्या घरी झालं असतं तर this would have been a grand function. Arrangements, venue, music, everything would have been so grand, right? I know. आमचा पण तोच प्लॅन होता. I mean, destination wedding. But time constraint, as you know, immediateचा मुहूर्त होता. So, but trust me, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुठल्याही फंक्शन मध्ये तुम्हाला कुठलीही उणीव भासणार नाही. I assure you. Thank you so much. Thank you. And yes, those drinks. Please. Yeah. Have it. Thank you so much. Yes. Thank you. And your daughter is looking gorgeous. Of course. काय झालंय? तू अशी दडपणा खाली असल्यासारखी का वावरतेस? तुला काहीतरी सांगू की नको ह्याचा विचार करते. सांग ना, काय झालं? कोणी काय बोललं का?
हो. काय? विक्रांत, श्रेयस आणि अनुष्काच्या लग्नाबद्दल मला काहीतरी कळलंय. तेच तुला सांगू की नको कळत नाहीये. काय झालंय गिरिजा? काही प्रॉब्लेम झालाय का? श्रेयसशी काही बोलायचंय का? गिरिजा सांग ना, अनुष्का बद्दल काय आहे का? काय सांग. तू आधी मला प्रॉमिस कर की तू कोणालाही जज करणार नाहीस, कोणालाही चुकीचं समजणार नाहीस. प्रॉमिस. सांग काय झालंय. विक्रांत, अनुष्का ही अनुष्का रत्नपारखी नसून आराध्या देसाई आहे. श्रावणी देसाईची मोठी बहीण. तीच श्रावणी जिच्या बरोबर अक्षयचं लग्न होणार होतं. काय? हो. नाही ग. अगं असं कसं शक्य आहे? अगं काही दिवसांपूर्वी मला श्रेयस म्हणाला होता की अक्षयला ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं त्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि अख्खी फॅमिली. हो, करेक्ट आहे तुझं. सगळ्यांना असंच वाटतंय विक्रांत. पण त्या यशोधरा सरनाईकने जी फॅमिली संपवली ती देसाई फॅमिली नव्हती. गिरिजा, काय बोलतेस तू? म्हणजे यशोधरा आंटीने हे सगळं मुद्दाम. कारण श्रावणी आणि आराध्या मिडल क्लास फॅमिलीच्या आहेत रे. यशोधरा सरनाईकला तुझ्या यशोधरा आंटीला एक श्रीमंत मुलगी सून म्हणून हवी होती. विक्रांत, श्रावणी प्रेग्नेंट होती. तिला आणि अक्षयला लग्न करायचं होतं. मला एक गोष्ट कळत नाहीये गिरिजा. नाही म्हणजे शेवटी अनुष्का यशोधरा आंटीच्या मुलाशीच लग्न करते ना. अगं यात तर सगळ्यात मोठी रिस्क आहे. पण आता अनुष्कासाठी न्याय महत्वाचा आहे. आपलं बाळ गमावलेल्या, आपलं प्रेम गमावलेल्या मुलीला न्याय मिळवून देणं एवढाच आराध्याचा उद्देश आहे. हे सगळं प्रेमाचं नाटक. श्रेयसला फसवते ती गिरिजा. माहितीये मला विक्रांत. चुकीचं आहे. आय नो. पण तू आता इंटेन्शन बघ ना. आराध्याचं इंटेन्शन स्वार्थ किंवा स्वतःचा फायदा आहे नाहीये, न्याय आहे. आणि म्हणूनच मी ठरवलंय की या लढाईत आराध्याच्या पाठीशी नाही तर तिच्या बाजूला उभं राहायचं. आणि मला ह्यात तुझी साथ हवी आहे विक्रांत. तू माझ्यावर जसा विश्वास ठेवतोस ना तसाच प्लीज आराध्यावरही ठेव. आता आपल्या सगळ्यांची गरज आहे रे विक्रांत. तिचे आई बाबा, त्यांना भेटले मी. अगदी साधी माणसं आहेत रे ती. या सगळ्या सिच्युएशनमुळे त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सहभागी होता येत नाहीये. आणि म्हणून तुला त्यांना निदान आराध्याच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचा सूप तरी मिळवून द्यायचंय, हो ना? माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस रे तुम्हाला. म्हणूनच विक्रांत, माझ्यासाठी तुझी साथ खूप महत्वाची आहे. गिरिजा, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्या बरोबर असणार आहे गिरिजा. म्हणजे मी या लढाईत तुझ्या बरोबर आणि आराध्या बरोबर आहे.